कोल्हापूर जिल्ह्यात विशालगड येथील गजपूर येथे घडलेल्या हिंसाचाराचा जालन्यात एमआयएम पक्षाने नोंदविला निषेध। जालना शहरातील लतीफशाह बाजार येथे करण्यात आलं एक दिवसीय धरणे आंदोलन। हिंसाचार घटनेतील दोषींवर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, एमआयएम पक्षाची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यात विशालगड येथील गजपूर येथे घडलेल्या हिंसाचाराचा जालन्यात एमआयएम पक्षाने निषेध नोंदविला आहे। जालना शहरातील लतीफशाह बाजार येथे आज एक दिवसीय धरणे आंदोलन करत एमआयएम पक्षाने गजपूर येथील हिंसाचाराच्या घटनेचा जाहीर निषेध केला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड जवळ गजपूर येथील जामा मस्जिदीची 14 जुलै रोजी काही समाजकंटकांनी तोडफोड करून पवित्र धार्मिक ग्रंथाची जाळपोळ केली होती। गजपूर गावातील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली काही समाजविरोधी घटकांच्या जमावाने कायदा हातात घेऊन मस्जिदीची तोडफोड करून मिनारावर देखील हातोडा चालवला होता। त्या घटनेनंतर आता राज्यातील मुस्लिम समाज आक्रमक होत असून दोषींवर कारवाईची मागणी करत आहे। त्या अनुषंगाने आज जालन्यातील एमआयएम पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी गजपूर हिंसाचार घटनेतील दोषींवर शासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आज जालना एमआयएम पक्षातर्फे लतीफशाह बाजार जुना जालना येथे एक धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या धरणे आंदोलनाचा उद्देश एवढाच होता की 14 जुलै रोजी ज्या महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलेलं आहे, स्वराज्याची स्थापना केलेली आहे। त्या कोल्हापूर नगरीमध्ये खास करून अतिक्रमणचा वाद जिथे होता तो वाद सोडून विशालगडच्या 5 किलोमीटर दूर गजापूर नावाचं एक गाव आहे, तेथील मशिदीवर काही समाजकंटकांनी हल्ला चढवला, कुराणाची विटंबना केली, त्याच्या प्रती जाळल्या आणि तेथील असणारे रहिवासी मुस्लिम समाजातील त्यांच्या दुकानावर, मकानावर, घरांवर आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। या घटनेचा निषेध म्हणून आज जालना एमआयएम पक्षातर्फे एक धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनाचा निवेदन आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब यांना देण्यात आलेलं आहे। काय मागणी? आमची प्रमुख मागणी हीच आहे की या महाराष्ट्राच्या पुरोगामीला न शोभणारी घटना ही घडलेली आहे। महाराष्ट्रात दंगलराज, हिटलरशाही हे चालणार नाही, बुलडोजर राज महाराष्ट्रात खपून घेणार नाही। इथे हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, मुस्लिम समाज एकत्र आलेला आहे। ही गोष्ट काही संघी लोकांना पचत नाही, त्यामुळेच हा असा प्रकारचं प्रकरण घडत आहे आणि या लोकांवर UAPA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी। या प्रकरणाची CID मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी। ज्या लोकांचा, घरांचा आणि जे जखमी आहेत त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये शासनाने तत्काळ मदत द्यावी आणि ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई शासनाने त्वरित करण्यात यावी आणि या लोकांवर कडक ते कडक कारवाई जर नाही झाली तर याच्याहून जास्त मोठा मोर्चा जालना शहरामध्ये निघल्याशिवाय राहणार नाही।